लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पुष्कळ जास्त सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याकडे एक मीठ आहे आणि दुसरा आहे पाणी. दोघांच्या मदतीने समजूया. या शिकूया. मी पाणी घेतलेलं आहे. हा 100 ग्राम पाणी आहे. हा मीठ आहे. हा मीठ टाकणार मी याच्यात 5 ग्राम. हा सपोज करा 5 ग्राम मीठ आहे. मी याच्यात मध्ये मिक्स केला. आता मिक्स केल्यानंतर जोरात भवडला. आता हा H2O प्लस NaCl बनला. ठीक आहे. आता मीठ याच्यामध्ये गेला. आता पहा, जेव्हा मी मीठला पूर्णपणे मिक्स केला त्याच्यानंतर हा जो मीठ राहणार, हा मीठ किती राहणार, तर हा 105 ग्राम झाला. म्हणजे हा मास आणि हा मास मिक्स होऊन जो टोटल मास बनला तो 105 ग्राम होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जो पहिला होता आणि जो दुसरा होता म्हणजेच की मीठ होता आणि वॉटर होता, हा पूर्णच्या पूर्ण मिक्स झाला आणि टोटल मास माझ्याकडे एक्झॅक्टली जो आधीचा मास होता तितकाच मास आता आहे. गंदी टेस्ट आहे, बट इतकी गोष्ट समजली असेल की 105 जो आहे तो टोटल मास आहे. म्हणजे पहिलेचा मास जो ऍड झाला तो मास हा टोटल मासच्या बरोबर राहते. आणि याच सोप्या गोष्टीला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणून ओळखतो. म्हणजेच की असे रिॲक्टंट जे मिक्स व्हायच्या आधी राहतात आणि त्यांचा जो मास राहते तोच आपल्याला प्रोडक्ट साईडला सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच की जो टोटल मास राहणार रिॲक्टंटचा हाच प्रोडक्टचा मास असते. इतकी गोष्ट समजली असेल, आणि जर समजली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.